नमस्कार. आजचा आपला गणित भाग 2 मधला जो प्रकरण क्रमांक 4 आहे तो आपल्याला सुरू करायचा आहे. पण त्याच्या अगोदर आपल्याला जी उजळणी आहे 9वी मध्ये आपण अभ्यासलेली किंवा 8वी मध्ये अभ्यासलेली त्याचा आपल्याला इथं मूलभूत रचना जी आहेत त्याचा अभ्यास पहिल्यांदा करायचा आहे, जेणेकरून आपल्याला त्या 10वीच्या अभ्यासक्रमामधल्या रचना आहेत त्या रचना करण्यासाठी सोपं जाईल. आता पहिली उजळणीमधला पहिला जो भाग आहे रचनेचा तो असा आहे. दिलेल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे. आपण इथे एक उदाहरण घेतलेलं आहे. 4 सेंटीमीटर लांबीचा रेख काढून तो दुभागा. आता याचा आपल्याला मात्र परीक्षेमध्ये रेषाखंडाचं नाव दिलं असतं, इथं मी नाव दिलेलं नाही. याचा अर्थ जे रेषाखंडाचं नाव दिलेलं आहे किंवा लांबी दिलेली आहे तुम्ही त्याप्रमाणे फक्त काढायचं आहे. आता काढताना सुद्धा एक लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला मात्र जो रेषाखंड काढायचा आहे त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे. इथं दुभागा म्हटलं तरी सुद्धा आपल्याला मात्र त्याचा लंबदुभाजक काढायचा आहे हे लक्षात ठेवायचं आहे. रेषाखंडाचा जरी आपल्याला मध्यबिंदू सहजासहजी पट्टेसाह्यानं जरी शोधता येत असला तरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे, इथं तुम्ही दुभागा याचा तुम्ही लंबदुभाजकच काढायचा असतो. आणि लंबदुभाजक काढण्यासाठी तुमची साधारण वरती आणि खाली जागा असणं आवश्यक आहे. आता आपला रेषाखंड काढायचा आहे तो 4 सेंटीमीटर लांबीचा. नाव दिलेलं नाही त्यामुळे आपण इथं नाव कुठले दिलं तरी चालणार आहे. साधारण वरती 3 ओळी आणि खाली 3 ओळी अशा प्रकारची आपण इथं जागा सोडलेली आहे. आपला पहिला जो रेषाखंड आहे तो काढायचा आहे 4 सेंटीमीटर लांबीचा. आपला हा 4 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड इथं काढलेला आहे. हा आपला 4 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड असेल. आपल्याला याचं नाव लिहायचं आहे. समजा आपण याला म्हटलं ए, हा बी बिंदू असेल. आपल्या रेषाखंडाचा लंबदुभाजक काढण्यासाठीची एकच अट लक्षात ठेवायची आहे, आपला अंदाजे जे अंतर असेल हे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर असेल असं घ्यायचं आहे. म्हणजे आपला अंदाजे अर्ध्यापेक्षा जास्त अंतर येईल एवढं घ्यायचं आहे. नंतर त्याचा वरच्या बाजूला एक कंस काढायचा आहे. शक्यतो पहिला कंस काढताना मात्र तुम्ही या रेषाखंडाच्या जवळ सुरुवात करायची आहे आणि साधारण तुमचा बराचसा भाग वरती जाईल इतका तुम्ही काढायचा आहे. नंतर तुम्ही दुसरा बरोबर याच्या उलट्या दिशेला तुम्ही दुसरा कंस काढायचा आहे. आता हा जो कंस काढलाय तो शक्यतो लक्षात ठेवायचा, पहिला कंस काढताना तुमच्या रेषाखंडाच्या जवळ सुरुवात असावी आणि तो थोडंसं वरच्या भागापर्यंत गेलेला असावा. याचा अर्थ तुमचा हा जो अर्धा भाग आहे या अर्ध्या भागाच्या सुद्धा पुढं तो गेलेला असावा. आता आपल्याला फक्त राहिला तो भाग म्हणजेच तुमचा जो ए बिंदू आहे त्या ए बिंदूवरती ठेवून तुम्ही आता फक्त तिथं आपल्या काढलेल्या रेषाखंडाला छेदेल एवढा तुमचा रेषाखंड काढायचा आहे. दुसरा रेषाखंड मोठा काढायची गरज नाही, कंस दुसरा मोठा काढायची गरज नाही. आपल्याला फक्त तो दुभाग छेदेल एवढाच काढायचा आहे. म्हणजे तुमचा हा या ठिकाणचा दुसरा छेदबिंदू झाला. आणि आता फक्त आपला भाग एकच राहिला तो म्हणजेच या 2 छेदबिंदूतून जाणारी तुम्ही रेषा काढायची आहे. म्हणजे आपल्याला हा रेषाखंडाचा लंबदुभाजक काढणे ही आपली कृती पूर्ण झालेली आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याच ठिकाणी 9वी मध्ये आपण रेषाखंडाचे लंबदुभाजक काढलेले आहेत, फक्त त्याची उजळणी म्हणून मी इथं तुम्हाला हा सांगितलेला आहे. हा याचा लंब असेल आणि याच्यामुळे तुमचे 2 समान भाग झालेले असेल. तुम्ही जर खात्री करायची असेल तर तुमचा 4चं बरोबर अर्धा 2 होतं. तुम्ही जर इथं बघितला तर तुमचा बरोबर त्या ठिकाणी 2 सेंटीमीटर त्या ठिकाणी झालेलं दिसेल. म्हणजे याचा अर्थ आपण ह्याप्रमाणे लंबदुभाजक काढलेला आहे. इथं आपल्याला पुढची एक रचना आहे ती म्हणजेच दिलेल्या कोनाचा दुभाजक काढणे. दिलेल्या कोनाचा दुभाजक काढणे. आता इथं दुभाजक काढता मात्र लक्षात ठेवायचं आहे, सगळ्यात पहिला तुम्हाला कोन काढणं गरजेचं आहे. आणि कोन काढण्यासाठी आपल्याला आता दुसरा जो दिलेला आहे तो दुसरा भाग आहे दिलेल्या कोनाचा दुभाजक काढणे. म्हणजे आता इथं आपल्याला दुभाजक काढायचं आहे. दुभाजक काढण्याची पद्धती मात्र अगदी सोपी असते. थोडंसं फक्त तुम्ही काळजीपूर्वक बघितलात, काळजीपूर्वक थोडंसं अभ्यास केला तर लगेच तुम्हाला त्या ठिकाणी त्याचं कोन दुभाजक काढता येऊ शकतो. आता आपल्याला इथं कोन दुभाजक काढताना मात्र लक्षात ठेवायचं आहे, पहिला तुम्हाला दिलेला कोन असतो तो काढायचा आहे. हे तुमचा समजा आता इथं मी मुद्दाम 2 उदाहरण घेतले आहेत, दोघांच्या मधला फरक लक्षात यावा यासाठी तुम्हाला मी 2 उदाहरणं घेतलेली आहेत. पहिला जो आहे तो ABC 60 अंशाचा आहे आणि आपल्याला त्याचा पहिल्यांदा कोन काढायचा आहे. कोन काढण्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला हा लघुकोन आहे, त्यामुळे तुमचा लघुकोनाचा भाग जो असेल तुमचा जिथं तुम्ही सुरुवात केलेली आहे, आता या बिंदूतून आपल्याला 60 अंशाचा कोन काढायचा असेल तर तुमचा भाग सगळा हा उजवीकडे येणार आहे. म्हणजे तुम्ही लक्षात ठेवायचं लघुकोन असेल तुमचा भाग जो येणार आहे तो उजवीकडे असेल. आता तुम्ही पहिल्यांदा कोन दुभाजक कोनावरती ठेवलात तर हा शिरोबिंदू आहे आणि तुमचा हा बाजू आहे कोनाचा बाजू आहे. याचा अर्थ तुमची कोनाची बाजू जिकडं असेल तिकडं तुम्ही 0 बघायचं. आता इकडून आपण सुरुवात करायला लागेल. 10, 20, 30, 40, 50, 60 आपलं 60 अंश इथं आलेलं आहे. म्हणजे आपलं जे 60 अंश आहे ते 60 अंश आपलं जिथे येतं तिथं आपल्याला काय करायचं आहे, फक्त
कोन काढलेला दाखवायचा आहे. याचा अर्थ आपल्याला आता 2 बिंदू दिलेला आहे. या बिंदूतून आपण या शिरोबिंदूतून फक्त किरण काढून तो वाढवायचा आहे. आता आपल्याला इथं नाव दिले ABC. वरच्या बाजूला A बिंदू घ्या. हा तुमचा B बिंदू असेल, तुमचा इकडचा C बिंदू असेल आणि आपल्याला दिलेलं जेवढं असेल तेवढं आपल्याला माप मात्र तिथं न चुकता लिहायचं आहे. हा आपला झाला महत्त्वाचा भाग. आता आपला पुढचा भाग आहे तो म्हणजे याचा दुभाजक काढायचा आहे. दुभाजक काढण्याची अगदी सोपी पद्धती आहे. पहिला तुम्ही ठेवायचा आहे तो शिरोबिंदूवरती. शिरोबिंदूवरती ठेवून तुम्ही अंदाजे थोडंसं एक अंतर घ्यायचं आहे. तुम्ही जे अंतर घेतलेलं आहे त्या अंतराचा तुम्ही एका बाजूवरती कंस काढायचा आहे. तसाच कंस तुमचा दुसऱ्या बाजूला पण गेला पाहिजे आणि तेवढ्याच अंतरावरती तुमचा तो असला पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही एकदा शिरोबिंदूवरती ठेवला तुमचे समान अंतरावरचे 2 कंस काढायचे आहेत. म्हणजे तुमचं जे अंतर आहे ते अंतर मात्र तुमचं इथं समान असलं पाहिजे. तुमचं जेवढं एका बाजूवर अंतर आहे तेवढंच अंतर तुमचं दुसऱ्या बाजूवर पण असलं पाहिजे, हे मात्र विसरायचं नाही. आता तुमचा जो शक्यतो आपण अंतर कमी घेतल्यामुळं तुमचा आता जो कंस येणार आहे तो कंस आता बरोबर तेवढाच घ्या. तुम्ही याच्यामध्ये कमी किंवा जास्त जरी केलं तरी चालणार आहे, हे लक्षात ठेवायचं. आपल्याला अंदाजे जेवढं अंतर दिसतं म्हणजे जेवढा भाग दिसतो त्याच्या साधारण मध्य भागामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो छेदबिंदू मिळणार असतो. आता तुम्ही फक्त तो काय करायचं आहे, त्यांचा छेदबिंदू फक्त तुम्ही मिळवायचा आहे. म्हणजे तुमचा पहिला इथं ठेवून कंस काढला, नंतर इथं ठेवून कंस काढला, त्याचा जो छेदबिंदू मिळालेला आहे तो छेदबिंदू तुम्ही जो मिळालेला असेल त्या छेदबिंदूतून तुम्ही शिरोबिंदूतून आणि छेदबिंदूतून जाणारा तुम्ही किरण काढायचा आहे. हा जो किरण असेल तो किरण म्हणजे तुमचा तो या कोणाचा कोन दुभाजक असेल. आणि तुम्ही छेदबिंदूला तुम्ही समजा इथं D नाव दिला किंवा इथं कुठेही एखादं वेगळं नाव दिलं तरी चालेल. याचा अर्थ किरण BD हा कोन ABCचा दुभाजक आहे. आता इथं मात्र कोन आहे तो विशाल कोन आहे, त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे तुमचा इथं डावीकडचा भाग शिल्लक राहायला पाहिजे. त्यावर तुम्ही आता काढताना थोडासा जो पहिला बाजू काढणार आहे तो जरा तुम्ही इथं उजवीकडे काढायचा आहे, जेणेकरून तुमचा डावीकडचा जो भाग असेल तो तुमचा कोनासाठी वापरता येईल. समजा आपल्या इथं PQR म्हटलेलं आहे, पहिला आपण कोन काढायचा आहे मग त्याला नाव लिहायचं आहे. किंवा तुमचा मधला जो बिंदू असेल तुम्ही इथं मधला बिंदू जो आहे तो लिहू शकता. इथं Qमध्ये आहे याचा तुम्ही Q लिहू शकता. त्याच्या पुढचा R आहे तो आपण इथं R घेतला तरी चालणार आहे. आता 120 अंशाचा कोन काढायचा म्हणजे हा विशाल कोन आहे. आता आपली बाजू जी आहे ती बाजू किंवा दुसरा बिंदू किंवा आपण किरण म्हटलं आहे तो उजवीकडे आहे, याचा तुम्ही उजवीकडे शून्य बघायचं आहे. उजवीकडे शून्य बघू तुम्ही आता तिथून मोजायचं आहे. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100, 110, 120. तुमचा आता 120 इथे येईल. मग तुमचा हा 120 असणारा तुम्हाला बिंदू इथे मिळालेला आहे. आणि तुमचा हा जो बिंदू असेल तुम्ही तो आता त्या ठिकाणी Qला जोडून पुढे वाढवायचा आहे. तुमचा आता असेल हा किरण आणि या किरणावरून तुम्ही जर विचार केला तर तुमचा हा 120 अंशाचा कोन मिळेल. तुम्ही समजा जर इकडून मोजत गेला तर 120 इकडे येईल आणि तुमचा 120 आणि 60 जवळपास एकसारखा दिसतो. किंवा दोघांच्या मला फरक लक्षात यावा यासाठी तुम्ही हे दोन्ही समोरासमोर उदाहरण घेतलेले आहेत. आता तुमचा P बिंदू इथे येईल. म्हणजे PQR हा कोन आहे 120 अंशाचा. आता 30 पद्धती आपण इथं वापरायची आहे. समजा आपण इथं एक अंतर घेतलं, या अंतराचा आपण पहिल्यांदा कंस काढला, हा इथे एक येईल. नंतर तुमचा दुसरा छेदबिंदू इकडं असेल. मग तुमचा हा जो छेदबिंदू आहे तो छेदबिंदू मात्र पहिला शिरोबिंदूतून काढताना समान अंतरावरती असला पाहिजे. आणि नंतर मात्र तुम्ही आता लक्षात ठेवायचं आहे की ते फक्त तुमचं आता जे अंतर आहे ते अंतर तुम्ही वाढवू शकता किंवा कमी करू शकता. आता तुमचा मध्यभाग हा इथे येणार आहे, त्यामुळे तुमच्या मध्यभागामध्ये तुम्ही काढायचा शक्यतो आपण तेवढं ठेवलं चालेल. मी आता तेवढंच अंतर ठेवलेलं आहे, अंतर वाढवलेलं नाही किंवा कमी केलेलं नाही. हा तुमचा पहिला कंस असेल. शक्यतो मी सांगितले पहिला कंस तुमचा जरासा मोठा काढायचा आहे आणि नंतर दुसऱ्या बिंदूवरती ठेवून तुमचा आता दुसऱ्या बिंदूवरती ठेवलेला आहे त्याला फक्त छेदणारा तुम्ही कंस काढायचा आहे. हा तुमचा असेल छेदनबिंदू आणि त्या छेदबिंदूतून तुमच्या शिरोबिंदूतून जाणारा किरण काढायचा आहे. तुमचा आता याचा अर्थ हा किरण असेल या बिंदूतून जाणारा आणि या शिरोबिंदूतून जाणारा तुम्ही किरण काढायचा आहे. आणि हा जो किरण असेल हा QS तुमचा, आता मी इथं ह्या बिंदूच्या ठिकाणी आता मी वरती लिहिले नाव, आपण नाव कुठेही लिहू शकतो. हा तुमचा QS हा कोन PQRचा 120 असणाऱ्या कोन PQRचा कोन दुभाजक असेल. प्रश्न तिसरा, आपल्याला आणखी एक महत्त्वाची रचना आपल्या 10वीसाठीच्या महत्त्वाच्या भागासाठी करायची आहे. आपल्याला इथं दिलेला आहे दिलेल्या कोनाचा एकरूप कोन काढणे ही आपली रचना आहे. आपल्याला दिलेला कोन PQR आहे त्याचा एकरूप कोन काढायचा आहे. आता आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे, कोन काढताना मात्र तुम्ही कोन मापकाचा वापर करायचा नाही आहे. इथं ही अट आहे, ही लक्षात ठेवायची आहे. आपण इथं आता
कुठलाही एक कोन काढूया. आपण हा कोन मोजायचा नाही. कोन न मोजता आपण हा कोन काढायचा आहे. समजा मी इथं कोन काढला. हा आपला दिलेला कोन आहे, ज्याचं नाव दिलं आहे PQR. आपण हा कोन PQR काढलेला आहे. आता आपण हे मोजलेलं नाही हे लक्षात ठेवा. न मोजता आपल्याला हा याचा एकरूप कोन काढायचा आहे. याची पद्धती आपल्यासाठी मात्र महत्त्वाची आहे. आता दिलेला कोन आहे तो PQR आणि ह्या कोनासाठी तुमचा एकरूप कोन काढायचा आहे. आणि त्याची पद्धती बघा. तुमची ही बाजू आहे, त्यापैकी तुम्ही कुठलीही एक बाजू इथं गृहीत धरायची आहे. समजा आपण ही बाजू घेतली, तुम्ही इथंच घेऊ शकता किंवा दुसरीकडे खालीसुद्धा घेऊ शकता. मी समजा आता इथं न घेता जरासं खालच्या वळेला घेतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच वळेला घेणं काही गरजेचं नाही आपल्याला. आता हा आपला खाली असेल आणि हा जो खाली किरण काढलेला आहे हा तुमचा किरण असेल. हा त्याचा शिरोबिंदू आहे. आपला जो ABC आहे त्या ABCमधला तुमचा जो Q शिरोबिंदू असेल त्या Q शिरोबिंदूशी संबंधित असणारा किंवा संगतीमध्ये असणारा B बिंदू आहे. तर आपला हा B असेल. R सगळ्यात शेवटी याचा अर्थ C इथं आहे. तुमचा C बिंदू इथे येईल आणि आपला A बिंदू आता मात्र कुठं येणार तो शोधायचा आहे. त्यासाठी एक अट आपल्याला महत्त्वाची आहे, ती म्हणजेच हा कोन एकरूप असला पाहिजे अशा किरणावरती तुमचा तो येणार आहे. त्यासाठी अट बघा. सगळ्यात पहिला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की Q बिंदूवरती ठेवायचा आहे. आपल्याला कोन एकरूप काढायचं आहे. आपण इथं ठेवलं आणि अंदाजे कुठलं पण एक अंतर घेऊन, जसं आपण इथं मगाशी कोन दुभाजक काढण्यासाठी ठराविक शिरोबिंदू बिंदू घेतले होते, छेदनबिंदू. आता छेदनबिंदू न घेता आपल्याला इथं फक्त आता पूर्ण सगळा कंस काढायचा आहे. म्हणजे आपला हा पूर्ण सगळा कंस आपण इथं त्या दोन बाजूंच्या मधला आपल्याला कंस काढायचा आहे. हा दोन बाजूंच्या मधला आपण पूर्ण कंस काढलेला आहे आणि तोच कंस आपण आता इथं काढायचा आहे. फक्त एवढाच फरक असेल. तुमचा काढताना मात्र कंस मोठा असला पाहिजे. तुमचा आता इथं कंस मिळेल तो मात्र अगोदरच्या कंसापेक्षा मोठा असेल. फक्त हे तुम्ही एवढं लक्षात ठेवायचे. इथं जो कंस आहे त्या कंसापेक्षा मोठा कंस असला पाहिजे. आता तुमचा ह्या दोन, आता आपण इथं जे आहे हे अंतर घेताना मात्र लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे जे अंतर आहे ते अंतर घेताना बरोबर ह्या दोन बाजूंच्या मधले जे शिरोबिंदू आहे, छेदबिंदू आहेत, त्याबरोबर तेवढ्या छेदबिंदू एवढंच तुम्ही अंतर घ्यायचं आहे. आणि आता फक्त ह्या बिंदूवरती ठेवून तुमचा जो बाजू आहे त्या बाजूवरच्या बिंदूवरती ठेवून तुम्हाला फक्त आता त्याचा छेदबिंदू मिळवायचा आहे. हा जो छेदबिंदू आहे तो छेदबिंदू म्हणजे तुमचा पाहिजे असणारा त्या बाजूचा एक छेदबिंदू असला तुमचा शिरोबिंदू आहे. त्यातून जाणारी आपण जर रेषा काढली तर ती रेषा म्हणजेच तुम्हाला दिलेल्या कोनासाठी एकरूप कोन असणारी दुसरी बाजू असणार आहे. म्हणजे तुमचा आता इथं लक्षात ठेवायचं आहे की तुमचा हा ABC कोन झालेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचा हा कोन आणि हा कोन तुमचा बरोबर एकरूप असणार आहे. ही अगदी पद्धती सोपी आहे, पण तुम्ही लक्षात ठेवायचं आहे हे तुम्ही एकरूप कोन दाखवण्यासाठीची पद्धती असेल ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. प्रश्न क्रमांक 14 आहे. रेख AB हा 5.5 सेंटीमीटर लांबीचा काढून त्याचे 3:2 असे विभाजन करा. याचा अर्थ रेषाखंड दिलेला आहे, त्या रेषाखंडाचे आपल्याला दिलेल्या गुणोत्तरामध्ये विभाजन करायचं आहे. आता याच्यामध्ये पद्धती जरा अगोदरची तुमची पद्धती अभ्यासलेली वेगळी असेल, इथं पद्धती वेगळी आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं आपल्याला एक लक्षात ठेवायचं की आपला जो सगळ्यात पहिला रेषाखंड AB म्हटलेला आहे त्याचा आपल्याला बरोबर सांगितलेला रेषाखंड असेल तेवढा काढायचा आहे. आता आपला शून्यापासून सुरुवात केली, इथं 5 आलेला आहे, याचा अर्थ 5.5 इथं असेल आणि तुमचं 5.5 जिथं आहे तुम्ही तो बरोबर रेषाखंड काढायचा आहे. याचं नाव आपण लिहिलं AB. हा A बिंदू असेल, हा B बिंदू असेल. आपला अंतर दिलेलं आहे ते बरोबर 5.5 सेंटीमीटर अंतर आहे. आपल्याला याचा बरोबर 3:2 येईल अशा प्रकारे आपल्याला विभाग करायचे आहेत. मी तर लिहिलं 3 आणि 2. 3:2 याचा अर्थ आपल्याला एकूण बेरीज मिळते 5. तर याचा अर्थ आपल्याला ह्या A बिंदूतून किंवा तुम्ही B बिंदूतून घेऊ शकता. आता A बिंदूतून आपण एक किरण काढायचं आहे. A बिंदूतून आपण किरण काढला. आता हे लक्षात ठेवायचं आपल्याला, ही रचना 10वीसाठी महत्त्वाची आहे. 10वीला आपल्याला जे समरूप त्रिकोणाची रचना करायची त्यासाठी आपल्याला हे लागणार आहे. फक्त इथं जरासं आपण जे घेतलेलं आहे ते गुणोत्तर वेगळं असेल, म्हणजे आपण एकूण केले ते इथं पद्धती वेगळी आणि तिकडची पद्धती वेगळी असेल. आता आपल्या इथं दोघांची एकच रेषाखंड आहे. तुम्हाला जे विभाग करायचे तेवढे आपण बेरीज केली, 5 आलं. याचा अर्थ तुम्ही आता या A बिंदूवरती ठेवून तुम्हाला बरोबर एकूण समान अंतर असणारे तुम्ही 5 कंस काढायचे आहेत. हा पहिला कंस असेल, नंतर तुम्ही त्याच्यावरतीच ठेवायचा आहे. दुसरा कंस काढला, त्याच्यावरतीच ठेवला. तुमचा तिसरा कंस काढला, त्याच्यावरतीच ठेवला. तुमचा चौथा कंस आला, तुम्ही त्याच्यावरतीच ठेवायचा आहे. तुमचा आता 5वा कंस काढायचा आहे. याचा अर्थ तुमचे एकूण समान
5 भाग झालेले आहेत. समजा आता ए बिंदू असे आपण याला म्हटलं A1, A2, A3, A4, A5. आपले इथून एकूण आपण या ठिकाणी आता 5 बिंदू मिळाले, जे ए बिंदूपासून आपले दिलेल्या अंतरा एवढे किंवा बेरजे एवढे बिंदू आपण इथं काढलेले आहेत. आता आपला पुढचा भाग सोपा आहे. तुमचा जो सगळ्यात शेवटचा असेल, हा शेवटचा राऊंड करायचा आहे. तुमचे जे विभाग करायचे त्यातला तुमचा पहिला जो अंक असेल त्या अंकाला तुम्ही गोल करायचा आहे. याचा अर्थ आपण हे 2 बिंदू वापरायचे आहेत. 3 होतं, आपण बेरीज केली 5 आलं. हा शेवटचा बिंदू तुम्ही आता या बी बिंदूला जोडायचा आहे आणि तुमचा 3 भाग करायचे होते, त्यातला हा पहिला 3 भाग. आता आपल्याला फक्त हा बिंदू जोडायचा आहे. म्हणजे आपण आता हे जोडून घेतलं आणि तुमचा आता ह्यासाठी एकरूप कोन आपण जर ह्या बिंदूतून काढला तर आपोआप काय होतं, समरूप त्रिकोण मिळतात. या 2 समांतर रेषा याचा अर्थ समरूप त्रिकोण मिळतात आणि समरूप त्रिकोण याचा अर्थ एका बाजूचं जेवढं गुणोत्तर असेल तेवढं बाजू ह्या बाजूचं गुणोत्तर मिळतं. ही आपली पद्धती आहे. आता आपण मी सांगतो ती पद्धत लक्षात ठेवायची. तुमचा हा जो अंतर आहे तो अंतर बरोबर निवडायचं, म्हणजे आपलं हे अंतर चुकणार नाही. आता आपण 5 वरती ठेवलं तर आपल्याला 4 मिळतं. तुम्ही हा कंस काढायचा आहे बरोबर आणि आतल्या बाजूला एवढा दिसेल तेवढा करायचा आहे. आपण मगाशी रचना केली त्याप्रमाणे. नंतर तुम्ही आता 3 वरती ठेवा. आता याचा तुमचं बरोबर 2 वरती अंतर येईल. आपला अंतर कमी जास्त होऊ नये यासाठी आपण ही काळजी घ्यायची आहे. आपला दुसरा कंस मात्र काय करायचा आहे, जिथं एकरूप कोन काढायचा तो कंस मात्र मोठा येईल. आणि आता आपल्याला फक्त राहिला तो भाग म्हणजे फक्त तुम्ही ह्या दोघांच्या मधलं अंतर घ्यायचं आहे. आता आपण ह्या दोघांच्या मधलं अंतर घेतलं. हे जे अंतर आहे त्या अंतराला तुम्ही आता कंस काढायचा आहे. आता यावरती ठेवला आणि आपला आता फक्त छेदबिंदू मिळवला. याचा अर्थ आता आपल्याला बरोबर तो अंतर मिळालेलं आहे आणि आता आपला हा जो छेदबिंदू आहे तो छेदबिंदू आणि हा बिंदू यातून जाणारी आपण फक्त रेषा काढायची आहे. रेषा काढली की आपल्याला जो पाहिजे होता तो बिंदू आपल्याला मिळालेला असेल. आता फक्त यातून आपण जाणारी रेषा काढायची आहे. ही रेषा आपल्याला पूर्वेला समांतर दिसते आणि आपल्याला हा पाहिजे होता. समजा आपण याला पी नाव दिलं म्हणजे PB हे आपलं अंतर मिळणार आहे 3:2. आपण अंतर येतं की नाही फक्त खात्री करून घेऊया. आता 5.5चे जर आपण 5 भाग केले तर 1.1 उत्तर मिळतं. म्हणजे 1.1ला गुणले 3 केलं 3.3 मिळतं. आपण फक्त खात्री करून घेऊया आपल्याला बरोबर 3.3 मिळतं का. आपलं आता बरोबर इथं 3.3 साधारण 3.4 मिळालेला आहे. समजा आपण हा छेदबिंदू काढताना जर थोडासा जरी फरक झाला, पेन्सिल जर तुमची डार्क असेल, शार्प नसेल तर तुमचा एखादा मिलीमीटर चालू शकतो पुढं मागं. म्हणजे ही तुमच्या साहित्य हाताळणी असेल त्या साहित्य हाताळणीवरती हे अवलंबून असतं. तुमचा जर विचार केला तर तुमचं इथं बरोबर त्या ठिकाणी 3.3 त्याच्या जरासं पुढं गेलेलं आहे. म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर आपलं बरोबर आहे. बोर्डाच्या नियमानुसार तुमचं जवळपास 3 मिलीमीटरचा फरक म्हणजे पॉईंटच्या पुढचं 3 अंक इथंपर्यंत तुमचं उत्तर चालू शकतं. म्हणजे आपल्याला 2 मार्कापर्यंत अशा प्रकारची एखादी रचना परीक्षेमध्ये विचारू शकतात. प्रश्न 5 आपल्याला आणखी एक महत्त्वाची रचना करायची आहे. रेषा L काढा. त्याच्या बाहेरील P बिंदूतून रेषा L ला लंब रेषा काढा. या लंब रेषेचं नाव आपल्याला M काढायचं आहे. आता ही अट जे आपण हे अगोदरचं 8वी 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे त्याची आपल्याला उजळणी म्हणून इथं करायची आहे. समजा आपण इथे एक रेषा काढली. समजा आपण या रेषेला L असं नाव दिलं. ही रेषा दिल्याप्रमाणे आपल्याला L आहे. या L रेषेच्या बाहेर एक P बिंदू घ्या म्हटलेला आहे. याचा अर्थ आपल्याला समजा आपण इथं P बिंदू आहे तो इथं वरती घेतला. या बिंदूला आपण नाव दिलं P. या P बिंदूतून आपल्याला लंब काढायचा आहे. आता ही जी पद्धती आहे पद्धती लक्षात ठेवा. आपल्याला त्या P बिंदूवरतीच आपण कंपाचं टोक ठेवायचं आहे आणि या P बिंदूतून कंपाचं टोक ठेवून आपल्याला फक्त आता एवढं लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला हे जे अंतर आहे ते अंतर घेताना मात्र साधारण आपलं जेवढं अंतर आहे या रेषेपर्यंत जे अंतर आहे त्या अंतराच्या जरासं पुढच्या बाजूला येईपर्यंत आपण ते वाढवायचं आहे. आता ही तुमची रेषा आहे त्या रेषेपर्यंत अंतर आलेलं आहे. त्या रेषेत जरासं पुढंपर्यंत आपण अंतर घ्यायचं आहे आणि तिथून आपल्याला काय करायचं आहे, एक कंस काढायचा आहे. आता हा जो कंस आहे तो कंस आपल्याला साधारण त्या रेषेला 2 बिंदूमध्ये छेदतो. म्हणजे हा एक पहिला बिंदू, हा दुसरा बिंदू. म्हणजे आपण P बिंदूतून त्या रेषेच्या पुढं जरासं येईल असं अंतर घेतलं, कंस काढला. तो कंस आमच्या त्या दिलेल्या रेषेला 2 बिंदूमध्ये छेदतो. आता आपल्याला फक्त एवढंच राहिलेलं आहे की ह्या 2 बिंदूतून तेवढाच अंतर घ्या किंवा त्यापेक्षा जरासं कमी अंतर घ्या. आणि आता तुम्ही फक्त काय करायचं आहे, हा जेवढं अंतर घेतले तेवढं अंतर असणारा तुम्ही फक्त पहिला कंस काढायचा आहे. हा तुमचा पहिला कंस असेल. पहिला कंस आपल्या माहितीप्रमाणे तो मोठा काढायचा आहे. नंतर तुम्ही दुसऱ्या बिंदूवरती ठेवा आणि आता फक्त आपल्याला छेदबिंदू मिळवायचा आहे. फक्त तुम्ही आता छेदबिंदू तेवढा मिळवला
म्हणजे तुमचा आता ही जी रचना आहे ती रचना पूर्ण झालेली आहे. फक्त तुमचा जो छेदबिंदू आहे तो छेदबिंदू आणि तुमचा पी बिंदू यातून जाणारी फक्त आपण रेषा काढायची आहे. याचा अर्थ आपल्याला जे आवश्यक होतं ते इथं आपण पूर्ण केलेलं आहे. म्हणजे आपल्याला ह्याप्रमाणे ज्या रचना असतील त्या रचना आपण उजळणी लागणारी उजळणी जी असेल ती आपण ती लागणारी उजळणी इथं केलेली आहे. म्हणजे पी बिंदूतून आपण आता रेषा काढलेली आहे जी रेषा एलला लंब आहे आणि आपल्याला ह्या रेषेचं नाव यम सांगितलेलं आहे. आपण इथं यम रेषा लिहिल्या आहे. इथं पी आपण बिंदू घेतल्यामुळे आपण इथं इकडं यम न लिहिता आपण इकडं लिहिलं आहे, उलट्या दिशेला काढलेलं आहे. जेणेकरून तुम्ही जे काढलं आहे ते जरा व्यवस्थित दिसावं. आपल्याला ह्याप्रमाणे ज्या उजळणी असेल त्या उजळणीच्या आपण रचना पूर्ण केलेल्या आहेत.